या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथं पाहतो की भक्ती ही कृष्णाला सांगत असते, कृष्णे आता आपल्याला लग्नाची तयारी केली पाहिजे बघ। त्यावर कृष्णा म्हणत असते, हे बघ भावा, पूजेच्या लग्नात ऐका नाही, म्या आणि दुष्यंत सरकार त्या नवरदेवाला फुलांच्या पायघड्यास घालू बघ आणि आम्ही नाचत नाचत येऊ। लय म्हणजे लईच तर करायची आपण लग्नाची, लय भारी झालं पाहिजे आपल्या पूजेचं लगीन काय। तर दुसरीकडे आता इकडे पूजा आणि दुष्यंत हे एकमेकाबरोबर बोलत असतात। दुष्यंत हा पूजाला सांगत असतो, हे बघ गौतमी, आता माझं लग्न झालं आहे आणि मी कोणाचं तरी दुसऱ्याचं होऊन गेलो, तू तुझ्या आयुष्यात पुढे जा। मी म्हणजे शिक्षा भोगतोय, माझ्याकडून जे काही झालं त्याची शिक्षा मला मिळते। कृष्णाबरोबर मी माझं आयुष्य आधीच म्हणजे जेलमध्ये असल्यासारखं घालवतोय, पण आता नाही, आता बस, तू तुझं आयुष्य छान घालव। तर इकडे कृष्णा ही म्हणत असते, भक्ते मी एक काम करतो, मी की नाही दुष्यंत सरकारसनी घेऊन घरला येतो पूजेला भेटाया, पर हो तू पूजेला हे समजा सांगू नको काय, हे मस्त पूजेसाठी आपण सरप्राईज ठेवू, समजलं ना। त्याबरोबर आता भक्ती म्हणते, बरं बाई बरं, नाही सांगणार मी तिला, खुश। त्याबरोबर दुसरीकडे दुष्यंत म्हणत असतो, मी तिला 7 जन्मांचं वचन दिलेलं आहे आणि मी असं तिला नाही फसवू शकत, खोटं नाही बोलू शकत। त्यावर पूजा म्हणते, डी आणि मग माझं काय, मी काय करू। त्याबरोबर दुष्यंत तिला म्हणतो, तू तुझ्या आयुष्यात पुढे जा, तू तुझं सगळं छान करून घे, पण माझ्यासाठी आता थांबू नकोस। खरंच सांगतो, मला आयुष्यभर या गोष्टीचं गिल्ट राहील की मी माझ्या हाताने स्वतःचं प्रेम गमावलं, पण आता मी दुसऱ्या कोणाचं तरी आहे हे आपल्याला स्वीकारावं लागेल। माझ्याकडून चूक झाली आणि आता ती नाही सुधारली जाऊ शकत। एवढं बोलून दुष्यंत गाडीत बसतो आणि तिकडनं जायला लागतो। तर इकडे पूजा त्याला हाका मारत असते, डी थांब, डी प्लीज थांब, डी ऐक ना माझं, तू असं नाही करू शकत, नाही वागायचं डी माझ्याबरोबर डी। पण दुष्यंत नाही थांबत। तर इकडे आता कृष्णा हे विचार करत असते, काय झालं असेल, दुष्यंत सरकारसनी यायला एवढा वेळ कसा पाहिजे लागला, काय करू, फोनच करून बघू काय, नाही नग फोन करायला नग, वाट बघतो म्या। इतक्यात आता कृष्णाला दुष्यंतच्या गाडीच्या चाकांचा आवाज येतो। त्याबरोबर कृष्णा आता विचार करते, आले वाटतं, म्या आता मग पटकन ताटवाडा घेतो आणि मग कृष्णा ताटवाड्याला घेते। इतक्यात तिकडे दुष्यंत येतो। कृष्णा म्हणते, बोललास हवे तुमच्या मैत्रिणीबरोबर, म्हणलात नव्ह तिला सॉरी, गेला नव्ह तिचा राग, काही मनात नाही आडी नव्ह तिच्या, बरं चला जाऊ दे ते समजा। आता तुम्ही पटकीने एक काम करा, हात धुवून घ्या आणि जेवाय बसा, नाही म्हणजे भूक लागली असेल ना तुम्हाला, तुम्ही जाऊन हातपाय धुवून घ्या, नाहीतर मग इथंच धुवा ना हाताने जेवायला बसा पहिले। दुष्यंत म्हणतो, गप्पा बस ना, काय सुरू आहे सारखं जेवा तुझं। त्यावर कृष्ण म्हणते, त्यावर मला का बोलायला, म्या काय केलं आहे। त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं मग गप्प बस ना थोडा वेळ, तू काही केलेलं नाही आहेस तर शांत बस, तुला माहिती आहे का काय झालं आहे काय नाही, मग तू किती बोलतेस, तुला दमायला होत नाही का, 2 मिनटं जरा दम धर, जरा शांत बस, किती बोलतेस तू, लागलीस सुरुवात केलीस की गप्प बसतच नाही, 2 मिनटं जरा श्वास घे, गप्प बस, समजलं का तुला। त्याबरोबर आता दुष्यंत हे जे काही बोलत असतो ते ऐकून कृष्णाला वाईट वाटतं। कृष्ण म्हणते, कुणासाठी बोलायलो आहे म्या, माझ्यासाठी, तुम्ही जेवलासा, तुमच्या पोटात जर अन्न गेलं तर काय माझ्या पोटाची भरणी होणार आहे, तुमच्याच पोटाची होणार आहे नवं दुष्यंत सरकार, म्या तुमच्याच चांगल्यासाठी बोलत होतो नवं, मग माझ्यावर एवढं कावण्यासारखं किंवा ओरडून बोलण्यासारखं म्या काय केलं आहे, सांगा की, हाय काय उत्तर माझ्या प्रश्नांचं, तुमच्याच पोटासाठी बोलत होतो नवं म्या। त्याबरोबर दुष्यंत काही न बोलता वरती जातो। तर इकडे आता पूजा ही घरी आलेली असते। भक्ती झोपलेली असल्या कारणामुळे ती अलगद दरवाजा उघडते आणि घरात येते। सावित्री भूतासारखी येऊन तिच्या मागे उभी राहते। पूजा म्हणते, अगं आई अशी काय आलीस भूतासारखी, घाबरले ना मी। त्याबरोबर सावित्री आता तिला म्हणायला लागते, मला घाबरलीस कशापाई, मी काय भूत आहे वे, बरं मला ते सगळं सोड सांग। इतक्यात त्यांच्या लक्षात येतं की इथे भक्ती झोपली आहे। मग सावित्री पूजाला घेऊन बाजूच्या खोलीत येते आणि तिला म्हणायला लागते, काय झालं ते मला सांग, काय म्हणला दुष्यंत। त्यावर ती जोरात बॅग आपटत म्हणते, दुष्यंत तो म्हणाला की माझं लग्न झालं आहे, मी त्या कृष्णाला 7 जन्माची वचनं वगैरे दिलीत, मला कळत नाही आई त्या भिकारडीने एवढी माझ्या डीवर काय जादू केली आहे। सावित्री म्हणते, अरे माझ्या कर्मा, अगं पण मग ते तुमचं बिरेम होतं ते समजा तो विसरला भाई। त्यावर पूजा म्हणत असते, नाही आई नाही, तो विसरलाय की नाही ते माहीत नाही, पण जरी तो विसरला ना तरी मी त्याला विसरून देणार नाही, काहीही झालं, अगदी काहीही, तर डीला माझ्या आयुष्यात मी परत आणणारच, त्याला माझ्या आयुष्यात यावंच लागेल। त्याबरोबर सावित्री ही तिला म्हणत असते, अगं पिल्ला, पण हे समज काय होऊन बसले,
त्या अवदशीनं नेहमी तुझ्या आयुष्याची माती करायची ठरवल्या आणि आता पण बघ की आता पण तो दुष्यंत बी तिच्याच आयुष्याला गेला. त्याबरोबर पूजा म्हणत असते, नाही मॉम, डी पुन्हा माझ्याकडे येणार आणि यासाठी मी काहीतरी करणार. आता मी माझी पुढची खेळी खेळणार, तू फक्त बघत राहा मी काय करते. तर इकडे दुष्यंत हा खोलीमध्ये येऊन बसलेला असतो. आता खोलीत येऊन बसतो आणि डोळे बंद करतो. त्याबरोबर त्याला पूजा आठवते. त्याला आठवू लागतं की पूजा त्याला म्हणत असते, डी मग माझ्यावरती झालेला अन्याय तू कसा भरून काढणार आहेस, काय करणार आहेस ज्यामुळे माझ्याबरोबर झालेल्या चुकीच्या गोष्टीचा न्याय होईल, बोल ना. पण दुष्यंतने तिला स्पष्टपणे सांगितलं की हे बघ, आता आपल्यामध्ये काही होऊ शकत नाही पूजा, कारण आता माझं लग्न झालेलं आहे गौतमी आणि माझं लग्न झालं आहे त्यामुळे मी ऑलरेडी शिक्षा भोगतोय. पण तू मात्र तुझ्या आयुष्यात सुखी राहा, तू तुझ्या आयुष्यात पुढे जा. आता दुष्यंत हा झोपण्यासाठी जेव्हा पांघरून घ्यायला डोळे उघडतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कृष्णा खोलीत नाही आहे. तो विचार करतो, अरे यार, पण पुन्हा कुठे रागवून वगैरे गेली की काय, बघायला हवं. तो महादू काकांना विचारतो, काका कृष्णा कुठे आहे. त्यावर ते सांगतात की धाकल्याबाई साहेब नाही पाहिलं नाही काय, बाहेर जाऊन बसल्या असतील त्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, अच्छा, आणि ही जेवणाची ताटं का ठेवली तिथे महादू काका. अहो जेवणाची ताटं वगैरे आता आवरून घ्यायचं, किती उशीर झाला आहे. त्याबरोबर मग महादू काका म्हणतात, अहो दुष्यंत सरकार, ही 2 ताटं तुम्हा दोघांचीच आहेत, म्हणजे तुमचं आणि धाकल्या मालकीनबाईंचं. त्यावर दुष्यंत म्हणतो, म्हणजे कृष्णा जेवली नाही आहे. त्यावर तो सांगतो की नाही, ते तुमच्यासाठी थांबले आहेत. त्याबरोबर इकडे कृष्णा ही गप्पपणे बाहेर बसलेली असते. इतक्यात तिकडे दुष्यंत येतो. आता दुष्यंत येताना जेवणाचं ताटच घेऊन आलेलं असतो. खाली बसतो आणि कृष्णाला जेवण दाखवत म्हणतो, कृष्णा जेवून घे. कृष्णा म्हणते, नगाय मला घेऊन जात. दुष्यंत म्हणतो, हे बघ असं करू नको, जेवून घे. कृष्णा म्हणते, ठेवा म्हणलं नव्हतं तिथं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ खाऊन घे, तू उगाच जास्त ॲटिट्यूड दाखवू नकोस हा, नाहीतर मग मी उपाशी राहिलो म्हणून तू उपाशी राहशील आणि तू उपाशी आहेस म्हणून मी उपाशी राहीन, चालणार आहे का तुला. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो, अगं घे जेवून. मग कृष्णा ही एक घास तोडते आणि म्हणते, नाही आधी तुम्ही खा. मग दुष्यंत म्हणतो, कृष्णा हा तू पण, आणि मग लगेचच आता तो त्या ताटातला एक घास तोडून स्वतः खातो. मग कृष्णासुद्धा लगेचच एक घास खाते. त्यानंतर दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, वा कढी चांगली झाली. त्यावर कृष्णा थँक्यू म्हणते. दुष्यंत लगेचच कृष्णाला म्हणतो, कृष्णा मी पण थँक्यू. त्यावर कृष्णा विचारते, तुम्ही कशापायी थँक्यू म्हणायला लागलाय. त्यावर दुष्यंत तिला सांगत असतो, मी थँक्यू याच्यासाठी म्हणतोय कारण तुझ्यामुळे मला सुचलं की माझ्या मैत्रिणीला जाऊन सॉरी म्हणावं, तिची माफी मागावी, आणि मी जाऊन तिची माफी मागितली आणि तिने मला माफ केलंसुद्धा. त्यावर कृष्णा म्हणते, आता आपल्यात हे थँक्यू सॉरी वय. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो, आणि जर तुला कधी माझी गरज लागली ना तर तू मला बिनधास्त हाक मार, कारण तुला मला मदत करायचं आहे, तू मला जे उपकार केले आहेस ते फेडायचे. कृष्णा म्हणते, अच्छा, म्हणजे आता आपल्यात कर्ज उपकार हे समज बी आले वय. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, तसं नाही गं, पण तरीही तुला कधी माझी गरज लागली, कधी काही मदत हवी असली तर सांग, म्हणजे मला तू की मला हे हवं आहे, मला हे करायचं आहे, मी तुला मदत करेन म्हणून. त्यावर कृष्णा म्हणते, व्हाय काय, मग तसं असेल तर तुम्ही माझ्यासाठी सध्याच्याला एक गोष्ट करू शकताय. दुष्यंत म्हणतो, कोणती. त्यावर कृष्णा सांगते, अहो माझी बहीण पुण्याला राहायची, भरपूर दिवसांनी नाही हो, वर्षांनी ती इकडं आलेली आहे, तर मला तिला भेटायला जायचं, तर तुम्ही मला तिकडे घेऊन जाल काय माझ्या माहेरला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, एवढंच ना, उद्या जाऊया आपण. त्यावर कृष्णा हे ऐकून खुश होते. कृष्णा म्हणते, ते बी अगदी तुमच्यासारखी आहे, म्हणजे लय शिकली आणि रागीट बी आहे आणि तापीट बी, पण हुशार आहे, हुशार एक नंबर, आणि तुमच्यासारखीच फडाफड इंग्रजी बी बोलते. त्यावर दुष्यंत म्हणतो, अच्छा ठीक आहे, जाऊ आपण मग उद्या. तर हे ऐकून कृष्णा खुश होते. त्यानंतर मग दुष्यंत आणि कृष्णा हे असेच एका ताटात जेवत असतात. दुष्यंत हा पूजाला पूर्णपणे जवळपास विसरलेला असतो कृष्णाबरोबर जेवताना. त्यानंतर मग आपण पाहतो की इथे अढळराव मस्तपैकी महादू काकांकडनं 1 कप चहा मागवून घेतात आणि चहा प्यायला बसतात. आणि मग आता ते बाळजाबाईंना सांगतात, बाळजाबाई ते 3 नंबरचं पान वाचा, त्याच्यावरती सुनेला छळण्याचे 101 उपाय आहेत. नाही म्हणजे तुम्हाला म्हणा गरज नाहीच आहे, तुमच्या सुपीक डोक्यात रोज 1001 आयडिया येत असतील. त्यावर बाळजाबाई म्हणतात,
नाही, आज अजेंडा काय आहे समद बोलण्याचा. त्याबरोबर लगेचच अढळराव म्हणायला लागतात, अहो तुम्हाला काय वाटलं, तुम्ही कृष्णेला किल्ल्या दिल्या आणि तिच्याकडनं त्या किल्ल्या काढून बी घेतल्या, हे आम्हासनी कळलं नाही वय. अहो पर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही शेर असाल का नाही तर आपल्या सुनबाई 1.25 शेर आहेत आणि त्यांच्या मागे ह्यो 1.5 शेर बी आहेच की. त्यामुळं तुम्ही काय बी केलं का नाही तरी काहीच फरक पडायचा नाही, लक्षात ठेवायचं, समजलं ना व. इतक्यात त्यांना समोरून कृष्ण आणि दुष्यंत चालत येताना दिसतात. त्याबरोबर लगेचच अढळराव म्हणतात, अरे वा 100 वर्ष आयुष्य. मग दुष्यंत हा बाळजाबाईंना सांगू लागतो की आई आम्ही जरा जाऊन येतो, आम्ही हिच्या माहेरी चाललो. आता हे ऐकून अढळरावांना तर बरं वाटतं. अढळराव आता बाळजाबाईंकडे बघतात तर बाळजाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंत असं कसं, आपल्याला आज हे नरपतराव आहेत यांच्या पुतण्याचं लगीन आहे, तिकडं जायचं आहे ना व. त्यावर दुष्यंत म्हणतो बघू पत्रिका. दुष्यंत पत्रिका बघतो आणि मग तो म्हणतो आई अगं. त्याबरोबर आता ती म्हणत असते, अरे आता मतदान जवळ यायला लागल्या, आपल्याला समद्यांबरोबर मिळून मिसळून राहावं लागेल बाबा. त्याबरोबर दुष्यंत आता ती पत्रिका बघतो आणि म्हणतो, अगं आई लग्न संध्याकाळचं आहे, या मुहूर्ताच्या वेळेपर्यंत मी आणि कृष्णा आम्ही घरी येऊ. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंत म्हणतो तू काही काळजी करू नकोस. बाळजाबाई म्हणतात ठीक आहे, आता म्हणा मी काय बोलणार, तुम्ही समजा ठरवूनच आलाय तर या, जाऊन या काय. त्याबरोबर मग कृष्णा ही लगेचच येते आणि बाळजाबाईंना व अढळरावांना नमस्कार करते आणि मग येतो असं म्हणून ते दोघंही जण तिकडनं निघतात. आता दोघंजण तिकडनं गेल्याबरोबर अढळरावांना मात्र खूपच आनंद झालेला असतो आणि ते म्हणत असतात, वा वा वा, पिक्चरच इतका जबरदस्त असणार तर ट्रेलर मग भारी झालाच पाहिजे होता की. पर ह्या पिक्चरचं नाव काय असणार माहिती आहे काय? पंखाखालचं पाखरू गेलं उडून. वा वा वा, काय सुचलं आहे आमसनी, पंखाखालचं पाखरू गेलं उडून. त्याबरोबर बाळजाबाई रागानं पत्रिका फेकतात, ती एका शोपीसला लागून खाली पडते. त्यावर अढळराव म्हणतात, अहो हळू की, लागलं असतं की नरपतरावांना. त्याबरोबर दुसरीकडे कृष्णा ही दुष्यंतला सांगत असते की आमची पूजी लई हुशार आहे बघा. त्यावर लगेचच दुष्यंत हा कृष्णाला विचारत असतो, पूजा असते कुठं, आणि मुळात तू म्हणालीस ती जॉब करते म्हणून, कुठे जॉब करायची ती पुण्यामध्ये. त्याबरोबर कृष्णा सांगते, अहो म्हणलं ना व पुण्यालाच असत्या म्हणून, आणि जॉब म्हणाल तर अहो त्या ऑफिसाचं नाव मला आठवणं झालं आहे बघा. पर तुम्ही बघा ना, मला पहिल्या येळी तिकडं सोडलं होतं सा, तिथंच जॉब करते ती पण. त्याबरोबर दुष्यंतला आठवतं आणि दुष्यंत म्हणतो बरं झालं नाही आठवत आहे ते सोड, तसंही मला त्या आठवणी नकोच आहेत माझ्याबरोबर. तर इकडे दुष्यंत आणि कृष्णाला दोघांनाही त्यांचा पहिला प्रवास आठवतो. त्यावेळी दुष्यंत हा कसा कृष्णाबरोबर ॲडजस्ट करत चालला होता ते सगळं त्यांना आठवतं आणि दुष्यंत म्हणत असतो, तुला माहिती आहे का, त्या प्रवासाचा मला इतका त्रास झाला होता ना, मला असं वाटत होतं की मध्येच गाडीतनं तुला कुठेतरी उतरून द्यावं, पण काय करणार, माझ्यावरती तसे संस्कार नाही आहेत आणि त्यामुळे मी तुला कुठं उतरलं नाही. त्याबरोबर कृष्णा म्हणते, हां वय वय बस झालं. त्याबरोबर आता ती जोरात ओरडते, दुष्यंत सरकार गाडी थांबवा. त्याबरोबर तो गाडी थांबवतो आणि म्हणतो काय 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 झालं काय. कृष्णा म्हणते, अहो मागं खरवस आहे, खरवस घेऊन येतो, पूजीला लय आवडतो ना मग. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय बुद्धिबिद्धी आहे का गं तुला, हां असं कोण ओरडतं खरवस घ्यायला जायचं आहे म्हणून. अगं मी किती स्पीडमध्ये गाडी थांबवली, तुला काही कळतं का, तू ओरडशील का अशी. कृष्णा नाही गं, असं कोण ओरडतं, उगाचच्या उगाच काही करशील का तू. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, अहो पण. त्यावर दुष्यंत म्हणतो, अहो पण काय, अहो पण असं कोण ओरडतं, हळू सांगू शकत नव्हतीस. त्यावर कृष्णा म्हणते, ओ आता एवढं बोलू नका असं तुम्ही, म्या फक्त बोललो आणि तुम्हासनी सुचलं वय, आपण बाबा आपल्या घरला चाललो आहे तर मग घरला जाताना काहीतरी घरच्यांसाठी गोडाधोडाचं घेऊन जावं, आलं तुमच्या ध्यानात नाही आलं ना व, मग आता मला सुचलं आहे, मग मला घ्यायला जायला नको वय, आणि म्या ओरडलो त्यानं एवढं काय झालं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, भूकंप होईल तुझ्या ओरडण्याने, त्या बघ गाडीच्या काचा हादरल्या. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय काय म्या ओरडलो आणि म्हणून गाडीच्या काचा हादरल्या वय, उगाच्या उगा दुष्यंत सरकार काय बी बोलू नका तुम्ही, आणि म्या आलो जाऊन काहीतरी खाया घेऊन येतो, तुमचं काय उगाच्या उगा खोटं काय पण बोलत राहतात. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय म्हणालीस. त्यावर कृष्णा म्हणते, खरवस खाणार आहे काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, काय. त्यावर कृष्णा पुन्हा म्हणते, खरवस खाणार आहे काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही मला नको आहे काहीही. त्याबरोबर कृष्णा म्हणते, म्या घेऊन आलो मग.
तसा दुष्यंत म्हणतो जा. आता दुष्यंत हा गाडीमध्ये एकटा बसलेला असतो, तर कृष्णा ही पटकन गाडीतनं खरवस आणायला जायला खाली उतरते आणि उतरताना ती म्हणत असते की जाऊ दे, मला काही करायचं आहे, माझं काम होतं विचारणं, मी माझं काम केलेलं आहे, आता यांनी खायचं का नाही यो यांचाच प्रश्न आहे. आणि मग आता खरवस आणायला म्हणून कृष्णा तिकडनं जाते. त्याबरोबर दुष्यंत हा मात्र गाडीमध्ये शांत बसून राहिलेला असतो. मग कृष्णा खरवस घेऊन आलेली असते आणि गाडीमध्ये बसते. मग ती दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार चला गाडी सुरू करा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो येस मॅडम, OTP प्लीज. त्याबरोबर कृष्णा म्हणते काय, कसलं पीठ. त्यावर दुष्यंत म्हणतो पीठ नाही ग, OTP पासवर्ड. जाऊ दे, मी कोणाबरोबर बोलतो आहे OTP आणि पासवर्डबद्दल, जाऊ दे, कुणाला सांगतो आहे मी, जाऊ दे ग जाऊ दे, ते सगळं ना तुला कळणार नाही, तुझ्या गोष्टीच नाही आहेत त्या, सोडून दे तू. त्याबरोबर कृष्णा म्हणू लागते दुष्यंत सरकार तुम्ही आता इथं माझ्याबरोबर भांडत बसणार आहेसा की मला घेऊन बी जाणार आहे, तुम्ही पहिल्यांदा गाडी सुरू करा बरं. त्यावर दुष्यंत म्हणतो गाडी सुरू करा म्हणजे काय गं, तुला काय वाटतं मी काय तुझा ड्रायव्हर आहे का. त्यावर कृष्णा म्हणते नाही, असं नाही वाटत मला. त्यावर दुष्यंत म्हणतो वाटून पण घेऊ नकोस मी तुझा ड्रायव्हर आहे असं, समजलं ना. आता गप्पपणी बसायचं आणि मी जोपर्यंत घेऊन पोहोचत नाही तुला तोवर बोलायचं नाही. कृष्णा म्हणते ओ दुष्यंत सरकार तुम्ही उगा माझ्याबरोबर इथं भांडत बसू नकासा, तुम्ही गाडी चालवा पटापटा, भरकन पोचायचं आहे आपल्याला, चला लवकर लवकर. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो मी म्हटलं ना गं तुला, तू आत्ता गब्बस म्हणून तरी बडबड करशील का, मी सांगितलं आहे तुला, आता तू पोहोचेपर्यंत एक शब्दसुद्धा तोंडातनं बोलायचा नाहीस, एकदम शांत, कळलं. मग कृष्णा गप्प बसते. दुष्यंत गॉगल लावतो आणि गाडी स्टार्ट करतो. त्याबरोबर आता इथं कृष्णा ही खरवसाकडे बघत असते आणि मनात तिला आनंद होत असतो की पूजीलासुद्धा खरवस बघून खूप आनंद होईल असा ती विचार करत असते. त्यानंतर दुष्यंत हा इतक्या स्पीडने गाडी चालवायला सुरुवात करतो की आता बापरे, दुष्यंतची एवढी स्पीड बघून कृष्णा तर घाबरूनच जाते. कृष्णा म्हणत असते अहो दुष्यंत सरकार काय करायला आहे, काय गाडी जरा हळू चालवा की. पण दुष्यंत हळू चालवत नसतं, उलट कृष्णाला घाबरवायला त्याला मजा येत असते, तो हसत असतो. कृष्णा आता खूपच जास्त घाबरलेली असते. तर दुसरीकडे भक्ती ही पूजाला विचारत असते पूजे अगं कुणावर प्रेम आहे तुझं सांग की. त्यावर ती म्हणते तुम्हासनी सांगितलं तर तुम्ही हादराल. त्यावर ती म्हणते काय अडचण बिडचण आहे का. त्यावर पूजा म्हणते अगं माप श्रीमंत आहे तो मुलगा. त्यावर हे ऐकून भक्ती म्हणते अगं मग असू दे की. इतक्यात कृष्णा येते आणि कृष्णा पूजाला मिठी मारते आणि मग ती पूजाला म्हणायला लागते पूजे तुला ठाव आहे का, मी तुला भेटाया कुणाला घेऊन आलो आहे ते, थांब. आणि मग आता ते दुष्यंतला बोलवते. त्याबरोबर दुष्यंत आणि कृष्णाला बघून भक्ती तर जाम खुश होऊन जाते. तर दुष्यंत हा मात्र आता पूजाकडे बघत राहतो आणि पूजासुद्धा आता दुष्यंतकडे बघून घाबरलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.